बाईच्या पाणी कशात जाईल तेव्हाच बाई खूप पोरदेशी ना तुमची बाबा नशीब कुठं काय झालं नाही माझ्याबरोबर. गाईज वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विकी शेळके. तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. चाललो आहे आता थार आणायला. ओला बुक केले पण त्याला इकडचा रोड ना माहिती म्हणून. अजून रॅपिडो पण केलं पण ती कॅन्सल झाली, बुकच नाही झाली. पाण्या बायका झोपाने म्हणतं वाटतं आज. ओला म्हणजे मी रिक्षा केली, टेन्शन नाही ना, याला नाही याला नाही गोयल टोयल हा केलं का खूप चांगला सरकारने नियम काढलेला आहे. म्हणजे लोकांसाठी खूप मला आवडला. माझ्या बायका उदास प्रत्येक दिवसात पैसा म्हणून उदास पैसा आता जात आहे, हर दिन सेम नाही होत आहे. आता शोरूमला मस्त पैकी 170 रुपयांनी शोरूम. चला याला बोलो त्याला बोलो, ही गाडी घेते गाडी घेण्यापेक्षा आलोय मस्त पैकी. तसा बंपर लावायची इच्छा होती पण तो आपले बजेट फ्रेंडली नाही आहे. जाऊ मी स्वतः पैशावाला होईल तेव्हा लावीन. आता सध्या तरी नको. सध्या तरी आपला भाऊ थोडा मंदीमध्ये चालू आहे, कारण की खूपच जास्त बाईकवर प्रेशर आलेलं आहे. म्हणून ती त्याची गाडी तिकडे तवरे लांब लावलेली. यार काय त्यांना जापू आता, काय जाऊ दे म्हणून काय बोललं नाही त्यानं. तर ते फायदा माझा उचलतात. तब्बल 4 दिवसानंतर आपली राणी आपल्याकडे आलेली आहे. आता कसं टेन्शन नाही, फिरायला जायला कसं काय म्हणतंय, गार गार वाटतंय. असं मला फिरायला जाणार आम्ही 4 जणच फक्त, लय बरं वाटतंय. असं आता चालवायला आहे तांबरे भाऊ. मस्त की सर्व्हिसिंग केली, एक्स्ट्रा DF घेऊन ठेवले 2-2. टेन्शन नको बोललो यायला सारखं सारखं यांची काही यायला. पहिले जातं ना बाबा याला कवर घेतं, यो पारला तर माझ्या डोक्याला पच्चाचा व्हायचा. पाण्या बाईले कंटाळले तो माझ्या वाटी. प्रत्येक जण कंटाळतं, त्यांना माहिती मला कामाले असतं बाबा. आता एवढा काटाळले आणि मग त्या एकच समजा या काय याचं नवीन आणलंय या आणली या जातात याला कवर लागतं कुठला तरी एकदाची. मग यायला पारला तर तो वेगळा खर्च निघायचा. सगळी कामं बाबा एकदाशी फायनल झालेली आहेत. सकाळी म्हणतं वाटतं 10 वाजता 10-11 वाजता घराच्या बाहेर निघलेल्या कामांसाठी, जे आता सर्व फायनल झालेली आहेत. आता चालले 2:30-3 वाजता जेवण्यासाठी घरी. अजून आहेत 2-3 काम आहेत. आशुबाईची वाटली गाडी टाकायला जायची शोरूमला, ती बी टाकावा. आपली गाडी आली ना का आपलं टेन्शन नाही. जातोय आता आशुबाईला घ्यायला शोरूमला, टोयोटा शोरूम. तिची पण सर्व्हिसिंग आले तर बघू तो आत्ते कितीही खर्च देतोय. तर विकी भाई खूपच जास्तच या महिन्यामध्ये मायनस मध्ये अकाउंट आहे वाटतं. आलो आता शोरूमला, हिला सर्व्हिसिंगला द्यायची. खूप दिवसानंतर सर्व्हिसिंगला ही झाली. बघू आता हिच्या किती खर्चा मारतोय. लई गाड्या द्या 2-3 मना तरी निघणार. दुपारी घराच्या बाहेर गेलो होतो जेवून, ते थेट आता घरी आलो. म्हणजे घरी तर पोचलोच नाही अजून, पण इकडंच फिरतो. आणि आपल्याच कालूबाईचा बड्डे आहे तर तिथं केक आणावं चाललं त्याच्यात बड्डेचा. पावसानं परवा 1 दिवस सोडून कट्टूचा बड्डे पुन्हा आजच करतो. जाता होता केक घ्यायला आपला नेहमीप्रमाणे वाला झालेला आहे बाईला. चॉईस हे होतं पण हे जरा बरोबर नाही मला वाटलं म्हणून घेऊन घेतलं. केक घेतलाय आता जातो मस्तपैकी. सगळ्यांची जास्त केक खातो, असा हात मारतो का केकवर, यांना दाखवतो काय कच काय तो आज माझा. चालं खाऊन ना देत केक मला जास्त. हे दी नेक्स्ट डे. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. बाटल्या भरायला जायची म्हणून लवकर उठले. 8 वाजताच उठले, फ्रेश वगैरे होऊन 9 वाजता. आता आलो फ्लॅटवर, म्हणजे जातं फ्लॅटवर चाय पिल्या चाय पिण्यासाठी. पोली आणि चाय किंवा म्हणजे कसं दुपारची लेट जेवलं तरी टेन्शन नाही. आता एकदम रेडी वगैरे होऊन बाटल्या भरण्यासाठी गाडी
गाडीत कायच नाही वाटले. येतो म्हणजे मी इकडे तिकडे द्यायला नाही जाईल, फक्त एकच ठिकाणी येतो, त्याच्याकडून जे काय असेल ते घेतो, त्याच्याकडून घेऊन जातो डायरेक्ट बाटलं भरा. पण या पावसाने लय वाट लावीत घेतले बाबा. एवढे चांगले नशीब आहेत का सगळे, कोणच नाही. बघ मामा, बघ मामा, अरे मामा टीव्ही वर येशील तू, टीव्ही वर येशील. नशीब लय चांगले आहे, त्यात कोणच नाही. ते खूपच लवकरात लवकर सगळा झालेला आहे कार्यक्रम, कायच गर्दी नव्हती म्हणून लय चांगलं नशीब वाटतात मला. आजचे दिवसच चांगला आहे बहुतेक. सगळी कामधंदा उरकून आता आपलं आहेत 2-3 फिरायचे ठिकाण. गाडीचा पण त्या बाकीला फोन लावलेला, चल ते कुठलेला फायबर नीट करून घेऊ, ती लाई बीट टाकायचे. बघू आता, तो बोलले 1-2 तासांनी येतोय म्हणून. आणि आपल्याला अजून काही अजून उरण इकडे सगळीकडे फॅमिलीला घेऊन जायचे. आणि आपल्याला टी शर्ट आपल्या श्रद्धा ताईने दिली होती आताच्या भाऊबीजेला, तर ती घातली. टोपी पण दिली ती, पण आता या पावसाचा मौसम झाले तर बाई टोपीचे काही मतलबच नाही म्हणून ती नाही घातली. जरा गाडी कालपासून चालू नव्हती गेली म्हणून तिला पण बोललो चालू करायला पाहिजे का नाही, ती जरा फिरवायला पाहिजे ना. माझी राणी आहे ती राणी, कधीच नाही धोका दिला आजपर्यंत. 1.5 वर्ष होईल, झालाच असेल 1.5 वर्ष, पण धोका नाही दिला. फर्स्ट टाइम मी आदे गावान मी गाडी चालवण्यापासून इथपर्यंत आज मी ट्रॉफिक बघते. फर्स्ट टाइम ट्रॉफिक बघा कुठपर्यंत गेले, तिथे काहीतरी झालाही जमेला. ही ट्रॉफिक बघा कुठपर्यंत आले. 30,000 अलाइनमेंट बॅलन्सिंग केली ती, तर आता भाई आपण 40,000ची सर्व्हिसिंग करून मग त्याची अलाइनमेंट बॅलन्सिंग ते करावंच लागणार ना. पहिले इथे यायचो, पण आता माणसं जरा चेंजेस वाटतात मला, जरा वाढवले पण सिटीजन यांचा सगळा. हे टायर जरा पुढे मागे करून घेतो, हे जरा जास्तच कमी झालेत ते ओके म्हणून हे जरा पुढं मागे करून घेतो. तो नटच नव्हता कॉल बाबा, नशीब कुठं काय झालं नाही माझ्याबरोबर. झालेली आता अलाइनमेंट बॅलन्सिंग करून गाडीची. आता ओके मी जाण्यासाठी येतोय भेटीला. बोला गणपती बाप्पा मोरया. डिझेल टाकायला लागेल रे बाबा, डिझेल काहीच नाही. किती जावाला बघू आता घरी जावाला काय येते. आणि आता नंतर जाईन फटाके आणायला पनवेलला, कारण की आपल्या कट्टू भावाचा आज बड्डे ना भावांनो, आणि काल आपल्या कालू व्हायचा होता. तर भावांनो फटाके तुला पाहिजेच ना, आपला भावाचा बड्डे नाचो. आता जेवतो आणि फटाके आणायला पाण्याला लावलेला आपण. या ड्रेसिंगवर वर्किंग ओके वाटतात मला, तर वाटतो का नाही एकदम लवलीवाला असा. सारांश भाई आमचा खूप मोठा होणार आहे शिकवून, म्हणजे हँड रायटिंग आम्हालाच नाही समजा काय लिहितं विचारा. चंगली आहे का पोर देशी ना तुमची, दात आमचं जरा किरल्यान बस. मस्तपैकी आता जातो फटाके आणायला. म्हणजे आज काय म्हणतो ट्रॉफिकचा घ्या आहे का काय म्हणत ते पण नाही समजत. 1,000ची माल आणि 25 शॉट आपला रेग्युलरच घ्यायचा. यानं आणले 200 नाही तर 500 शॉट आणा माझे, आणि 10,000ची माल आणा चाल्या हो. जातोय आता वाशीला ते प्रोग्लॅम घ्यायला, सॉरी प्रोग्लॅम ना ती लाईट साईडची. मरो बोललो कोण येईल का नाही येईल वाटी द्यायचं ना. आपला पाण्या बाई आपल्या सोबत असताना आपल्याला कोणाची गरज नाही. आणि शोधत जाईल, बघू. माहिती नाही बघ, 2-3 रोड माहिती आहे, बघू आता पुढचा पुढे. आल्यावर आता आपल्याला भेटला पाहिजे एकदाचं दुकान. घेतलेलं आपलं छोटा मोठा सामान तरी मजबूत खरेदी ही वाटतं पाण्या बाई ना रे. आता जातं याला फिटिंग करून घेतं. हे घेतली ती जरा वाजत म्हणजे लागत नाही. आणि हे दुसरं आयटम घेतले, हे पण टाकून घेतो. ही लाईट टाकायची अजून. हे पण घेतलं 2-3 उठल्यान म्हणून. हे कसलं आणलं किंवा लाईट का उंदीर लाईट काय बोलतात ते आणलं टाकायला. आता तेच टाकतंय. कामच काम. बंपर नाही ना भेटला भाऊसांनो, खूपच जास्त महाग होता म्हणून नाही घेतला. ही पण लाईट घ्यायची आता, मागची पण टाकायची. ते आठवून आता हे लावलेत काहीतरी नवीन लुक, आणि हे पण नवीनच काहीतरी लाईट आहे. आधीची होती ती वेगळी होती. चाललो आता कटाले बाई आपला बड्डे पण आहे. प्लस बाई खूप चिडचिड झालेली आहे बाईची. बाईच्या पाणी कशात जाईल तेव्हाच बाई खुश होईल. निघालो, झालं आहे काम. आता जाता फ्रेश वगैरे होतं आणि आपलं कड्डू व्हायचं केक कापायचे ना भाऊसांनो. बघू काय त्याच पाणी प्यायचं तारीख.
फ्रेश वगैरे झालो मग अशा आलो अंघोळ करून. आता आपल्या कद्दू भाईचा बड्डे म्हणून फटाका आणायला गेलतो ना. चालेलं आहे एकदम बड्डे सेलिब्रेशन. चला बाय बाय, गुड नाईट भावांनो. तुम्हाला माझा पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा.